नमस्कार मंडळी. महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव कुठल्या कारणांनी झालं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पराभवाला काही महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरले ते आपण स्पष्टपणे पाहूया. त्यामधील पहिलं कारण म्हणजे पक्षफूट आणि नेतृत्व आव्हाने. शिवसेनेतील फूट, ज्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला, यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षनिष्ठांचा आधार कमकुवत झाला. शिंदे यांनी स्वतःला बाळ ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीचा खरा वारसदार म्हणून सादर केले, जे स्थानिक आणि पारंपरिक शिवसैनिकांमध्ये प्रबळपणे रुजले. दुसरा कारण असा की विचारसरणीतील बदल आणि घडामोडीचे परिणाम. महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या उद्धव यांच्या आघाडीवर हिंदुत्वाच्या तत्वापासून विचलन केल्याचा आरोप झाला. यामुळे त्यांच्या मतदारांचा एक मोठा गट दूर गेला, ज्यामुळे भाजप आणि शिंदे गटाला हिंदुत्व मताचा एकत्रित फायदा मिळाला. तिसरा कारण बघा, नेतृत्व शैली. उद्धव ठाकरे यांची नेतृत्व शैली आणि जमिनी पातळीपासून दूर असल्याचे मानले गेले. त्याच्या उलट शिंदे आणि भाजप नेत्यांनी मतदारांशी सखोल संवाद साधून मजबूत संपर्क प्रस्थापित केला. चौथा आणि शेवटचा कारण असा की निवडणूक रणनीती आणि प्रचार शैली. भाजप शिवसेना आघाडीने अधिक सुसंगत आणि आक्रमक प्रचार केला. भाजपच्या भक्कम संघटनात्मक पायाभरणी आणि शिंदे यांची स्थानिक पातळीवरील लोकप्रियता आणि एक प्रभावी युती तयार केली, जी उद्धव गटाच्या तुलनेत सर्व स्तरांवर सरस ठरली. आंतरविरोध रणनीती, चुकांमुळे आणि विचारसरणीतील दिशाभूल यामुळे 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर निवडणूक पराभवाला सामोरे जावे लागले. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवामागे अनेक महत्त्वाचे कारण होती, ते आपण पाहूयात. त्यामधील पहिलं कारण म्हणजे आघाडीतील आव्हाने. काँग्रेसने विरोधी आघाडीचा भाग म्हणून काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूक लढवली. मात्र अनेक ठिकाणी काँग्रेसला कनिष्ठ भागीदारी म्हणून काम करावे लागले, ज्यामुळे तिची स्वतंत्र ओळख दुर्लभ झाली. उदाहरणार्थ, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आघाडीतील समन्वयाचा अभाव मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतो आणि काँग्रेसच्या कामगिरीवर परिणाम होतो. दुसरा कारण असं की थेट लढतीमधील पराभव. ज्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना झाला, जसे हरियाणा आणि मध्य प्रदेश, तेथे काँग्रेसची रणनीती अयशस्वी ठरली. भाजपच्या संघटित प्रचार मोहिमांपुढे आणि मजबूत नेतृत्वांच्या तुलनेत काँग्रेस कमकुवत ठरली, ज्यामुळे मतदारांमध्ये तिची छवी कमी प्रभावशाली झाली. तिसरा कारण बघा, नेतृत्व आणि रणनीतीची कमतरता. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेतृत्वात प्रभावी धोरण आणि स्थानिक पातळीवरील कामगिरीची उणीव जाणवली. तसेच निवडणुकांमध्ये संघटनात्मक ताकद आणि मतदारांशी संवाद साधण्यात अपयश आले. चौथा आणि शेवटचा कारण, मतदारांची प्राधान्य. भाजपने विकास, हिंदुत्व आणि लोकप्रिय धोरणांवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळाले. दुसरीकडे काँग्रेस मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात आणि मुद्द्यांवर एकजूट दाखवण्यात अपयश ठरली. सारांश, आघाडीतील अडचणी, कमकुवत धोरण आणि संघटनात्मक कमतरता यांमुळे काँग्रेसला 2024च्या निवडणुकीत मोठा फटका बसला. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामागे अनेक प्रमुख कारणे आहेत. त्यामधील पहिलं कारण म्हणजे पक्षफूट आणि गटबाजी. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीने पक्षांच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण केला. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करत स्वतंत्र गट निर्माण केला, ज्यामध्ये पक्षाचे पारंपरिक मतवर्ग विभाजित झाले. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला मान्यता दिल्याने शरद पवारांच्या नेतृत्वाला धक्का बसला. दुसरा कारण असा की पारंपरिक मतदारांची गमावलेली पकड. पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यात जेथे पवारांची राजकीय पकड होती, तिथे मोठ्या प्रमाणावर पराभव झाला. तिसरा कारण बघा, घराणेशाहीचा प्रभाव कमी होणे. बारामतीसारख्या गंडांमध्येही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव पवार कुटुंबाच्या राजकीय शक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. शरद पवार की अजित पवार? 50 वर्षे राज्य करतात शरद पवार साहेब, आम्ही त्यांच्या पाठीशी बारामतीकर. चौथा आणि शेवटचा कारण, उघाडीतील कमकुवत समन्वय. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवला, ज्याचा थेट फायदा भाजप शिंदे गटाला झाला. ही निवडणूक शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरली असून त्यांच्यासाठी पुढील काळ आव्हानात्मक राहील. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्याने उभारी घेणार की नव्या पिढीकडे सत्ता सोपवणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.
महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप पुढील प्रमाणे होते. त्यामध्ये एकूण जागा 288 आहेत, जिथे महायुतीला 230 सीटा मिळाल्या, भाजप 132, शिंदे गट 57 आणि अजित पवार गट 41. तसेच महाविकास आघाडीला 46 सीटा मिळाल्या. उद्धव ठाकरे गट 20, काँग्रेस 16, शरद पवार गट 10. ही जागा वाटणी महाराष्ट्रातील राजकीय शक्ती संतुलनात मोठे बदल दाखवते, जिथे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे आणि महाविकास आघाडीचा पराभव पाहायला मिळतो. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. महायुतीचा एवढा प्रचंड विजय कुठल्या कारणाने झाला ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आले असाल तर आपली बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच या व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.